हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बिटवीन स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन्स बघणार आहोत. स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईनमध्ये सगळ्यात फर्स्ट डिफरन्स आपण ल्युमेनचा बघूया. स्मॉल इंटेस्टाईनचा ल्युमेन स्मॉल असतो, लार्ज इंटेस्टाईनचा लार्ज असतो. लेंथ बघूया. द स्मॉल इंटेस्टाईनची 6.25 मीटर असते, दॅट इज लॉंगर. अँड लार्ज इंटेस्टाईनची फक्त 1.5 मीटर असते, दॅट इज शॉर्टर. देन पार्ट्स. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डिओडेनम, जेजुनम आणि इलियम असते. लार्ज इंटेस्टाईनमध्ये सीकम असते, अपेंडिक्स असते, कोलॉन, रेक्टम अँड इनल कॅनल. त्यानंतर मोबिलिटी बघूया. मॅक्झिमम पार्ट इज मोबाईल, दॅट इज इलियम अँड जेजुनम. वाय? बिकॉज इट इज कवर्ड बाय पेरिटोनियम. अँड मिनिमम पार्ट इज मोबाईल, दॅट इज अपेंडिक्स, ट्रान्सवर्स अँड सिग्मॉइड कोलॉन ओनली. त्यानंतर प्लायका सर्क्युलरिस, दीज आर वेरियस स्ट्रक्चर्स दॅट आर टू बी प्रेझेंट. तर प्लायका सर्क्युलरिस हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असते आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲबसेंट असते. त्यानंतर विलाय पण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असते आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲबसेंट असते. त्यानंतर पेयर्स पॅचेस हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असते, फक्त इलियमच्या एरियामध्ये, आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये हे ॲबसेंट असते. त्यानंतर अपेंडायसिस एपिक्लॉय, याचा अर्थ अपेंडिक्स, हे ॲबसेंट असते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर सॅक्युलेशन्स हे सुद्धा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲबसेंट असते आणि लार्जमध्ये प्रेझेंट असते. टीनिया कोलाय हे पण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये नसते आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये असते. त्यानंतर डिस्टेन्सिबिलिटी म्हणजे किती मोठी होऊ शकते. तर स्मॉल इंटेस्टाईन जास्त मोठी नाही होऊ शकत, पण लार्ज इंटेस्टाईनची खूप कॅपॅसिटी असते डिस्टन्स व्हायची, म्हणून ते खूप मोठी त्याला एक्सपांड करू शकतो आपण. त्यानंतर डिसीजेस, याच्यामध्ये मेजरली डायरिया होतो, तर याच्यामध्ये मेजरली डिसेंट्री होते. आणि कॉमन साईट फॉर इंटेस्टायनल वर्म्स, टायफॉईड अँड ट्युबरक्युलोसिस सारखे जर डिसीजेस झाले तर समजायचं की स्मॉल इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे. आणि डिसीजेस लाईक एंटामिबा हिस्टोलिटिका म्हणजे अमिबियोसिस आणि कार्सिनोमा झाला किंवा म्हणजेच कॅन्सर, जर असे डिसीजेस झाले तर असं समजायचं की लार्ज इंटेस्टाईनचं डिसऑर्डर आहे. तर फ्रेंड्स, हे शॉर्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले नोट्स आहेत स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनच्या डिफरन्सचे. हे तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्करसाठी विचारू शकतात. लेंथ हे MCQसाठी पण विचारली जाऊ शकते. आणि पेयर्स पॅचेस, अपेंडिसायसिस, एपिप्लोकाय, हे सगळं पण तुम्हाला MCQसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. So this was a short revision for small and large intestine. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. हॅव अ नाईस डे अहेड.